तुम्हाला रिझल्ट का बरं येत नाही की त्याचं मेन कारण जे असतं किंवा हस्तमैथुनामुळे नस कमजोरी आली असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही आयुर्वेदिक औषधीकडे तुमचा कल असतो। तर केव्हा केव्हा तुम्ही रेग्युलर आयुर्वेदिक औषधी घेऊन पण जर परिणाम दिसून येत नसतील तर नक्कीच तुम्ही कुठेतरी चुकी करत आहात। नमस्कार मित्रांनो, लैंगिक समस्या म्हटलं जसे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा शीघ्रपतन किंवा इतर अजून काही समस्या असतील किंवा हस्तमैथुनामुळे नस कमजोरी आली असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही आयुर्वेदिक औषधीकडे तुमचा कल असतो। तर आयुर्वेदिक औषधी खूप चांगली असतात, पण आयुर्वेदिक औषधी घेऊन पण तुम्हाला रिझल्ट का बरं येत नाही की त्याचं मेन कारण जे असतं की तुम्ही वेळेवर घेताय का नाही घेत आहेत आणि कशाबरोबर घेत आहात आणि कन्सिस्टंटली घेत आहेत का, या तीन गोष्टीवर आपलं आयुर्वेदिक औषधांचे जे परिणाम असतात ते आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येतात। तर केव्हा केव्हा तुम्ही रेग्युलर आयुर्वेदिक औषधी घेऊन पण जर परिणाम दिसून येत नसतील तर नक्कीच तुम्ही कुठेतरी चुकी करत आहात आणि तेच आपण या व्हिडिओद्वारा आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यांसाठी आयुर्वेदिक औषधी घेऊन जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर त्यासाठी जबाबदार तुम्हीच असता। त्याला 2 ते 3 कारण तुम्हाला सांगतो। एक की तुम्ही जे आयुर्वेदिक औषधी घेता ते खरोखर चांगल्या कंपनीने बनवलेली आहे का, एक। दुसरं म्हणजे आयुर्वेदिक औषधी हे तुम्ही खरोखर आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतायत का, 2। आयुर्वेदिक औषधी तुम्ही स्वतःच्या मनाने घेत आहात का, 3। फक्त ऑनलाईन औषधी मागून तुम्ही कंझ्युम करताय का, 4। पाचवी गोष्ट, जर आयुर्वेदिक औषधांचे जे डोजेस असतात ते डोजेस तुम्ही प्रॉपरली घेता आहे का। त्याच्यानंतर जे आयुर्वेदिक औषधामध्ये जे कंटेंट पाहिजे ते कंटेंट त्याच्यामध्ये प्रॉपर आहे का, आणि लास्ट तुम्ही औषधी जी आयुर्वेदिक घेताय तुम्ही कशाबरोबर घेताय ते पण प्रॉपरली घेतायत का नाही। या सगळ्या गोष्टींचं आज उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, आयुर्वेदिक औषधी खूप चांगली असतात, लैंगिक समस्यासाठी त्याचे बेनिफिट पण होतात, पण इतकं तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक औषधीमध्ये इन्स्टंट रिझल्ट देणारे कोणतेही औषध या जगाच्या पाठीवर नाही। जर तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या पुड्या घेऊन जर सेक्शुअल लाईफ एन्जॉय करत असाल किंवा एखादी कॅप्सूल घेऊन, जसं बरेच मार्केटला मला लोक सांगतात की मी हे कॅप्सूल घेतो आयुर्वेदिक मला एकदम ताटता येतो, असं आयुर्वेदिक औषधीबद्दल घडत नाही। कारण की त्या औषधीमध्ये व्हायग्रासारखं चूर्ण टाकलेलं असतं, म्हणून तुम्हाला ताबडतोब रिझल्ट भेटतात। आयुर्वेदिक औषधीमध्ये अश्वगंधा आणि शिलाजीत हे खूप चांगली औषधी आहेत। जे शिलाजीत आहे ते आपल्याला एनर्जी देतात, बुस्टअप करतात, आपलं टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवते, आपली एनर्जी वाढवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टॅमिना वाढतो। आणि जे अश्वगंधा असतात ते जर आपल्याला काही मानसिक आजार असतील किंवा अँझायटी असेल, डिप्रेशन असेल तर त्यासाठी मदत करतात। पण जर अश्वगंधा घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला 500 mg चा डोजने घ्यावा लागतो, आणि जर 500 mg पेक्षा जर कमी डोस तुम्ही घेत असाल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणारच नाही। आणि जर शिलाजीत पण आहे, त्याचा जर नॉर्मल डोस तुम्ही मला विचारला तो असतो 300 to 500 mg। आता 300 ते 5 mg इतक्या छोट्या बॉटलमध्ये किंवा रेझिनमध्ये इतका डोस जास्त नसतोच, आणि त्याच्यामुळं फक्त 999 रुपयाला आपलं रेझिन घ्यायचं आणि सेवन करायचं, आणि मग तुम्ही रिझल्ट नाही आले तर त्या शिलाजीतच्या नावावर किंवा त्या कंपनी नावावर बोंब मारायचं, असं न करता प्रॉपर डोस त्याच्यामध्ये किती आहेत ते पण बघणं तुम्हाला गरजेचं असतं। जर ते 300 to 500 mg असेल तर मला वाटतं प्रॉपर डोजमध्ये होऊ शकतं, म्हणजे एका डोजमध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये शिलाजीत 500 mg जायला पाहिजे। तिसरी गोष्ट मित्रांनो, की आता हे औषधी असतात हे तुम्ही कशाबरोबर घ्यायला पाहिजे। काही लोक सकाळ सकाळी चाय कॉफी घेऊन नंतर औषध घेतात, त्याचे रिझल्ट तुम्हाला 0 मिळतील। काही लोक रात्रीचं औषध ड्रिंक अल्कोहोल घेतल्यानंतर पण घेतात, त्याचे पण रिझल्ट तुम्हाला 0 भेटतील। तर मग हे आयुर्वेदिक जे औषधी असतात, एक तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये घ्यायला पाहिजे किंवा दुधाबरोबर घ्यायला पाहिजे किंवा मधाबरोबर घ्यायला पाहिजे। या तीनच ज्या गोष्टी आहेत याच्याबरोबर जे पदार्थ आहेत त्याच्याबरोबरच तुम्ही घ्यायला पाहिजे। आणि खरोखर आयुर्वेदिक शास्त्रानुसार जर तुम्ही औषधी घेत असाल आणि आयुर्वेदिक शास्त्रानुसार त्याच्यामध्ये कंटेंट असतील तरच तुम्हाला परिणाम जाणून येतील। तर मित्रांनो, अशाच लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी प्युअर फॉर्म मध्ये बनवून दिलेली औषधी, ज्याच्यामध्ये शिलाजीत पण 500 mg आहे आणि अश्वगंधा याच्यामध्ये पण 500 mg आहे। हे प्रॉपर डोज आहेत। सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी तुम्हाला रोजची वॉर्म वॉटर बरोबर किंवा दुधाबरोबर घ्यायची असते। पण याच्याबरोबर तुम्हाला आता काही पथ्य पण पाळणं गरजेचं असतं, जसं की दारू बिडी तंबाखूच्या सेवन चालणार नाही, हिरव्या भाजीपाला भरपूर खायच्या, थोडाफार का होईना पण प्राणायाम आणि योगा किंवा व्यायाम
करणं अत्यंत गरजेचं असतं. हे सगळं कॉम्बिनेशन जर जुळून आलं तर तुमच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी पण चांगल्या मदत करू शकतात. पण मित्रांनो, जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधी घ्यायची असतील, माझ्याकडे घ्या किंवा कुठेही घ्या, तुम्हाला 5 ते 6 महिने कन्सिस्टंटली घ्यावं लागेल. आणि प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये घेत असाल, की काही लोक काय करतात की सकाळचा डोस घेतात, संध्याकाळचा डोस विसरून जातात, नंतर मग दुसऱ्या दिवशी केव्हा तरी घेतात, त्याचा टायमिंग नसतो. असं न करता प्रॉपर तुम्ही टायमिंग ठरवून द्या. सकाळी 9 वाजता, संध्याकाळी 9 वाजता, असं 12 तासाचं त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे आणि प्रॉपर डोजिंग झालं पाहिजे. एकही दिवस ते मिस झालं नाही पाहिजे. असं जर तुम्ही 5-6 महिने औषध घेत असाल तर नक्कीच आमच्याकडे जी आयुर्वेदिक औषधी आहेत त्याचे तुम्हाला तुमच्या लैंगिक समस्यांसाठी नक्कीच चांगले बेनिफिट आणि रिझल्ट मिळू शकतात. धन्यवाद मित्रांनो.